भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर ते पवनी या मार्गावरील जुनोना गावाला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ता दुसऱ्याच पावसाने वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे। त्यामुळे शेतींच्या कामासाठी जाणाऱ्या मजुरांना आणि नागरिकांना या प्रवाहातून जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागत आहे। पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातील जुनोना आणि याच परिसरातील 5 ते 6 गावांना जोडणाऱ्या मार्गावर लहान पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात जोरदार पावसानंतर हा मार्ग बंद पडत होता। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून येथे मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे। मात्र पुलाचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने अद्यापही काम रखडलेले आहे। अशातच रहदारीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता 2 दिवसात पडलेल्या जोरदार पावसाच्या प्रवाहात वाहून गेला। ही बाब नागरिकांच्या लक्षात आली। मात्र नागरिकांना शेती कामाकरिता जायचे असल्याने अनेकांनी या प्रवाहित पाण्यातून जीवघेणा प्रवास करत जावे लागत आहे। तर मागील कित्येक दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला असताना 2 दिवसापूर्वी वरुणराजाने अखेर विदर्भातील काही जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले। तर नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील 5 दिवस देखील विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर मागील 2 दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतींच्या कामांना वेग आला आहे।